होळी आत्ताच झालेली आहे. होळीनंतरच खरी उन्हाळ्याला सुरुवात होते असं म्हटलं जातं. तर उन्हाळ्यामध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे दही. दही लावण्याची योग्य पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. मस्त असं घट्टसर दही तयार होतं आणि तेही गाईच्या दुधापासून. तर हे दही तुम्ही सुरीने कट करू शकता, एवढं घट्ट तयार होतं. त्यासाठी सर्वात आधी तर मी इथे एक टोप घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. जेव्हा आपण या टोपामध्ये दूध उकळवू तेव्हा दूध खाली लागणार नाही, त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि मी इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. आता तुम्ही 1 लिटर दूधही घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता. मी गाईच्याच दुधाचं दही बनवणार आहे, त्यासाठी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे दूध आणि स्लो गॅस किंवा मीडियम गॅसवरती छान दूध उकळून घ्यायचं आहे. दुधाला उकळी यायला लागली की दूध मिक्स करायचं आहे. जोपर्यंत आपण गॅस बंद करत नाही तोपर्यंत दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध आपलं खाली अजिबात लागणार नाही. तर जेव्हा जेव्हा दुधाला उकळी येते तेव्हा वरती सायसुद्धा येते, ती सायसुद्धा दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर हे दूध आपल्याला 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे स्लो किंवा मीडियम गॅसवरती. जोपर्यंत दुधामध्ये पाण्याचा अंश थोडासा कमी होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे. तर दूध चांगलं उकळलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि दूध थंड करून घेऊया. त्याचसोबत एका टोपामध्ये इथे मी विरसन घेतलेलं आहे, म्हणजे 2 चम्मच दही घेतलेलं आहे. आता हे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे. तर काही लोक मिरची लिंबू हे दही बनवण्यासाठी वापरतात, ते अजिबात वापरायचं नाही. मिरची लिंबू वापरल्याने दही अजिबात घट्टसर होत नाही आणि अजिबातही टेस्ट चांगली लागत नाही. त्यामुळे दही बनवण्याची योग्य पद्धत म्हणजे विरसनच वापरायचं आहे, म्हणजे दहीच वापरायचं आहे 1 किंवा 2 चम्मच. आता इथे सर्व दही मी मिक्स करून त्यामध्ये 1 चम्मच दूध घालून फेटून घेतलेलं आहे. हे पहा याप्रमाणे. आता दही लावताना स्टीलचं भांडं किंवा मातीचं भांडं वापरायचं आहे. आणि दही लावताना आता हे विरसन जे आपण बनवलेलं आहे त्या भांड्याला सर्व बाजूने आधी लावून घ्यायचं आहे. तर हे पहा याप्रमाणे मी ते या स्टोपामध्ये दही बनवणार आहे, त्यामुळे या स्टोपाला मी सर्वात आधी सर्व बाजूने दही पसरवून घेते आणि उरलेलं जे दही आहे विरसन आहे ते एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचं आहे. त्याचा उपयोग आपण नंतर करणार आहे. तर आता हा टोप आपण थोडासा बाजूला ठेवू आणि आपलं दूध थंड झालंय का ते पाहून घेऊया. तर दूध आपल्याला किती थंड करायचं आहे, जेवढं आपण बोट घातल्यावरती आपल्या बोटाला सोचवेल एवढंच दूध आपल्याला थंड करायचं आहे. जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही. दूध थंड करताना नॉर्मल टेम्परेचरवरतीच थंड करायचं आहे, फ्रीजरमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे. तर दूध चांगलं थंड झालेलं आहे. आता या टोपामध्ये दूध सर्व घालून घेऊया आणि या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे जे राहिलेलं विरसन आपण ठेवलं होतं ते विरसन दुधामध्ये घालून घेऊया वरतून आणि परत एकदा सर्व दही दूध मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून झालं की आपल्याला यावरती आता झाकण ठेवायचं आहे. साधारण 7 ते 8 तास दही बनायला लागतात. जर जास्त गरमी असेल तर 5 ते 6 तासातही बनतात आणि थंड वातावरण असेल तर 1 दिवस दही बनायला लागतो. एकदा झाकण ठेवलं की परत जोपर्यंत दही बनत नाही तोपर्यंत झाकण काढायचं नाही. म्हणजे जर थंड वातावरण असेल तर 1 दिवस लागणार आहे आणि गरमी असेल तर 7 ते 8 तास. मस्त आपलं 7 ते 8 तासानंतर दही बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला मी कट करून देखील दाखवते. एकदम सुरीच्या साहाय्याने आपण कट करू शकतो, एवढं घट्ट आपलं दही बनवून तयार झालेलं आहे. हे पहा एकदम आईस्क्रीमसारखं चमच्याने देखील निघत आहे. एवढं छान आपलं दही तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये देखील तुम्हाला काढून दाखवते. सुरीने आपण मस्त असं कट करू शकतो. एवढे छान हे दही तयार होत आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की दही बनवा.